बघू शकता आपल्या समोर आहेत ना सुंदर असा नंदी आणि पूर्ण ग्रुप आहे। आज सावली मैदान एक मानाचा मैदान, यामध्ये एक प्रेक्षणीय बिंजोड झाली। आपला नक्कीच पूर्ण महाराष्ट्राचा लाडका रणवीर राहुल पाटील यांचा मथुर आणि त्याच्या सोबत होता बडवलचा लाडू आणि सध्याचा आहे ना ट्रेंडिंगचा आवाज आहे लाडू। तर आपले त्यांचे सवंगडी आहेत आपल्या सोबत। दादा परिचय द्या सर्वप्रथम आपला। आदेश तर काय म्हणणार, आज बिंजोड सुंदर अशी बिंजोड झाली आणि ती मैत्रीपूर्वक, काय म्हणणार त्याविषयी? बिंजोड मैत्रीपूर्ण झाली आणि कसं पल वाटला पाहिजे नंदीचा? पब्लिकचा भिताड पण आज पब्लिकने लागला आणि मथुर आतून होता। काय विषय म्हणजे आज प्रत्येक वेळी आपण बघतो मथुरला पब्लिकने बघतो, परंतु आज मथुर आतून होता आणि लाडू आपला पब्लिकने होता। कसं नियोजन नियोजन आमचं दोघांच्या समाधानी झालं। आणि आज पूर्ण महाराष्ट्राची इच्छा असते, महाराष्ट्रामध्ये गाडा मालकांची इच्छा असते तर आपला नंदी मथुरच्या गळ्यामध्ये पडावा। तर आज आपला नंदी देखील मथुरच्या गळ्यामध्ये पडला, तो काय आनंद असला? आनंद सगळ्यांना भरपूर झाला। आणि कोणाचे नाव, काय नावाने काय पळवतो आपली नंदीची गाडी? प्रसन्न लाडू नक्कीच। आणि आपले सवंगडी आहेत त्यांचे रिस्टार बोल बोलशील ना? तर बाबा काय म्हणणार, आज लाडूचा आणि मथुरचा फल बघून काय म्हणणार? फल म्हणजे पब्लिकचा डायरेक्ट भिताडच झाला। आता काय टेन्शन नाही आणि जेवढ्या अपेक्षा होत्या तेवढ्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत। आणि कर्जत तालुक्यातला सर्वप्रथम बैल असेल तर मथुरच्या काळात पाळला आहे आणि याचा आनंद आम्हाला भावच नाही आमच्या। आणि मथुर सोबत राहुल दादा, काय यांच्याविषयी काय तुमचं मत असतं? राहुल दादा म्हणजे एक दोस्ती अजून ते राजा माणूस आहेत, त्यांचं काय जेवढं बोलू तेवढं कमीच आहे। आणि आज लाडू अखंड महाराष्ट्र आज लाडूला बघत असणार, कारण का मथुरच्या गळ्यात पडला ना का लाडू आधी तर चर्चेत होता, परंतु आज मथुरच्या गळ्यात पडून अजून जास्त चर्चेत होता। त्याविषयी काय नाही, लय बैलांना आम्ही पहिले विचारलेला, घाटावरच्या पण बैलांनी वरच्या बैलांनी आम्हाला 30-40 हजार वायदे सांगितलेली, पण काय त्याने दाखवून दिला। चर्चेत नव्हता आमचा बैल, चर्चेत येऊन त्याने नाव केला। नक्कीच गरिबांच्या नंदींना चर्चेत होणार राहुल दादा पाटील। वायदीविषयी बोलतो दादा, वायदीचा कसं काय नियोजन? कारण का जेव्हा आपला नंदी पलत कमी होता तेव्हा आपला सर्वप्रथम आपल्याला नंदी कोणी दिला? सर्वप्रथम त्याचे लय नंदी मिळाले होते, विमान झाला, अजून महबूबाटा झाले, फाजिलराव झाला, खूप नंदीमध्ये पण। आणि आपल्या ज्या प्रेक्षकांचा प्रेम असतो आपल्या नंदींवर, त्याविषयी काय म्हणणार? मित्रांची साथ दे आणि आईगाव देवीचा आशीर्वाद दे, बाकी जेवढं बोलू तेवढा कमीच। नक्कीच अभिनंदन, असंच विजयाचा गुलाल मिळवत राहा आणि अजून उंचावर नाव नेईल लाडू। आपला पूर्ण ग्रुप आहे मित्रांनो, बघू शकता। तर मित्रांनो लाडू बैलाचे मालक देखील आपल्यासोबत जोडले गेले। दादा काय म्हणणार, आज आपला नंदी अखंड महाराष्ट्रात आता चर्चेत असणार, काय म्हणणार विषय? काय नाही विषय, आम्ही नावाला मालक आहेत, बैल अख्ख्या ग्रुपचा आहे। बैला सगळी पोरं हारून यायची असते, सगळी पोरं पाठी असतात, पोरांचं काही टेन्शन नसतं। दादा जे म्हणतात ना का नंदी आपल्याकडे असणं खूप सोपं असतं, परंतु त्यांचं पालनपोषण करणं, त्यांची निगा राखणं आणि पूर्ण नियोजन करणं हे एकाने होत नाही। त्याविषयी काय असतं? काय नाही, घरी असते मम्मी लक्ष देते आणि कोणता पोरगा सांगितलं तर सगळी पोरं असतात वेळ, असं काय नाही। कोणाला सांगितलं वाडा, सगळे एक शब्दात कोण नाही बोलत नाही पाहिजे, म्हणजे माझ्या एवढं प्रेम आहे ना सगळ्यांचं। अर्ध्या रात्री उठून येतात पोरं, अशी पोरं येतात। आपला जो नंदीवरचा प्रेम आहे ना तो त्यांनी आज आपलं पारणं आपलं सर्व इच्छा पूर्ण केल्या असतील असं आपण म्हटलं तरी काही कमी नाही होणार। इच्छा तर पहिल्यापासून काहीच नव्हती, पण आता काहीच इच्छा नाही राहिली। सगळ्या बैलांच्यात पाळलेल्या, सगळ्यांची शर्ती झालेली आहे, सगळ्यांच्या मैत्रीमध्ये शर्ती झालेली आहे। आणि नक्कीच आज खूप सुंदर लढत झाली, त्या लढतीविषयी काय म्हणणार? कसं वाटलं नंदीचा पल आपल्या मथुर सोबत? मथुर सोबत आमचं स्वप्न पण होतं पालाचा आणि अभिनंदन, असंच विजयाचा गुलाल मिळवत राहा। प्रत्येक मैदानामध्ये आपण भेट घेऊ दादांची।